नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे महिपतची माणसं प्रतिमाला मारायला आलेले असतात. पण आता दहीहंडी फोडत असताना अर्जुनला प्रतिमाला गुंड मारताना दिसतात आणि त्यामुळे अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आणि त्याने गुंडांची चांगलीच धुलाई करत इथे महिपत आणि नागराजचा प्लॅनसुद्धा फ्लॉप केलेला असतो. त्यामुळे नागराज आणि महिपत दोघंजणं खूपच जास्त रागवलेले असतात आणि ते आता प्रियाची हकालपट्टी करायला सुरुवात करतात. प्रियामुळे आपला प्लॅन हा फ्लॉप झालेला आहे असं नागराजला वाटतं आणि तो आता इथे प्रियाचा गळा दाबायला जातो आणि नागराजसुद्धा आणि म्हणतात की तू आता आमच्यासाठी काही कामाची राहिलेली नाही आहेस. यापुढे तुझ्याकडून जर अशी चूक घडली तर तुझं सत्य सगळ्यांना सांगून हे सुद्धा सांगू तू खरी तन्वी नाही आहेस आणि एक फसवणारी मुलगी आहेस. मग आमचं काय व्हायचं ते होईल, पण आधी तुझी हक्कलपट्टी करू असं सुद्धा प्रियाला सांगितलेलं असतं आणि तिची आता महिपत आणि नागराजने सुद्धा घरातून हक्कलपट्टी करत तिला तिथून जायला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता प्रियाचं कारस्थान सुभेदारांच्या इथे सुद्धा कळतं. तर इथे सायलीला पाडण्याच्या मागे प्रियाच असते. हे कारस्थान उघड झाल्यानंतर आता रविराज काकांनी तर थोबाड फोडलेलंच असतं, पण इथे पूर्णाची सुद्धा आता तिला घरातून हकलते आणि कल्पना पुन्हा जर माझ्या सायलीला असा त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी देत आता प्रियाला घरातून हकलते. तर इथे आता सायली 2-3 दिवसानंतर बरी होऊन डिस्चार्ज होऊन घरी आलेली असते. त्यामुळे सुभेदारांच्या घरातलं वातावरण खूपच जास्त आनंदीमय झालेलं असतं आणि त्यामुळे इथे आता पूर्णाजी इथे सायलीचं औक्षण करत तिला प्रेमाने मानाने घरामध्ये घेते. तरी ते सगळेजण आता सायलीची खूपच जास्त काळजी घेत असतात. तर एकीकडे इथे प्रियाची चांगली हकलपट्टीसुद्धा करत असतात. तर अचानक असं काय घडतं की इथे महिपत आणि नागराजसुद्धा प्रियाला आता धमकी देऊन आता घरातून हाकलतात आणि त्याचबरोबर सुभेदारांची सगळी लोकं आता प्रियावरती रागवलेले असतात. जे काही घडतं प्रियाचं कारस्थान आता उघडं झालेलं असतं. ते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रियाने नागराज आणि महिपतला फोन करून सांगितलेलं असतं की प्रतिमा आता बाहेर आलेली आहे. तेव्हा गुंड लोक तिला मारायला तर गेलेले असतात, पण योग्य वेळी अर्जुन प्रतिमाचा जीव वाचवतो आणि महिपतच्या गुंडांना बेदम मारत त्यांची चांगलीच हकलपट्टी करतो. त्यानंतर इथे आता महिपत आणि नागराजला ही बातमी कळलेली असते की अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला आहे आणि त्यांचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला आहे. तेव्हा इथे आता प्रियाला या गोष्टीची शिक्षा द्यायची असा विचार आता महिपत आणि नागराजने केलेला असतो. ही मुलगी आता काही आपल्या कामाची राहिलेली नाही आहे. त्यानंतर इथे आता प्रिया नागराजकडे गेलेली असते आणि ती म्हणते, काय झालं, काम झालं का? तेव्हा नागराज म्हणतो, काम झालं का? अगं तुला दिलेलं आजपर्यंत एकतरी काम तू उत्तमरित्या केलेस का? फक्त किल्लेदारांची तुला प्रॉपर्टी आता हडपायची आहे ना, म्हणून आता फक्त रविराज किल्लेदार बरोबर तू चांगलं मुलीचं नाटक करतेस आणि सुभेदारांची सून व्हायचं आहे म्हणून त्यांच्या तुला गुड बुक्समध्ये राहायचं आहे. एवढंच फक्त तू ठरवलेस. तू विसरलेस की तू आमच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही तुला इथे आणलेलं आहे. तू ते विसरून आता तुला सुभेदारांची सून बनायचं आहे आणि किल्लेदाराची मुलगी बनून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या घशात घालायची आहे. एवढंच तुझं काम उरलेलं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तर तुमची मदत केली होती ना. तेव्हा नागराज म्हणतो, मदत करून तू लगेच बाजूला झालीस गं, एक फोन केलास फक्त, पण त्यानंतरला जबाबदारी घेणं तुझं कर्तव्य होतं की नव्हतं? अगं कसं तरी त्या प्रतिमाला एका बाजूला घेऊन यायचं होतंच ना. तशी ही सायलीला बघायला निघालीच होती ना, मग तिला कुठे काय रस्ता वगैरे इकडचा माहिती होता तर तिला सोडायला आणलं असतंस आणि कुठेतरी एका बाजूला तिला आणून तू तिथून निघून गेली असतीस तर महिपतच्या माणसाने तिला तिथल्या तिथे संपवलं असतं. पण तुला ते करता आलं नाही. तू तिला एकटीला पाठवून दिलंस आणि आम्हाला फोन करून सांगितलंस की प्रतिमा आता ह्या रस्त्याने येते, तिला उडवा म्हणून. असं कुठे जमतं का? असं असतं का प्लॅनिंग? तेव्हा इथे आता प्रियाला नागराजने चांगलंच झापलेलं असतं. महिपत म्हणतो, काय गे पोरी, सगळं विसरलीस का? आमच्या तुकड्यांवरती जगतेस हे विसरू नकोस. रविराज किल्लेदाराला 1 मिनिट नाही लागणार सत्य सांगायला आणि त्या अर्जुनला तर तुला माहिती आहे तुझा किती राग येतो ते. तरी इथे प्रिया म्हणत असते, असं काही नाही आहे, अर्जुनला सुद्धा मी आता आवडते. महिपत म्हणतो, का का आवडतेस तू त्याला? तुझ्यामध्ये असा कुठला गुण आहे जो अर्जुन सुभेदारला आवडू शकतो? अगं ती सायली कुठे, तू कुठे? एवढं चांगल्या बायकोला सोडून कुठला मुलगा तुझ्यासारख्या मूर्ख मुलीकडे बघेल गं?
तेव्हा इथे प्रियाला आता चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया काही बोलायला जाणार, नागराज येतो आणि प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो, चांगला चान्स होता आपल्याकडे. ती सायली हॉस्पिटलमध्ये होती, सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे होतं आणि अर्धी लोकं टेन्शनमध्ये बसली होती. तेव्हाच आपण प्रतिमाचा काटा काढला असता, म्हणजे कुणाचं लक्ष आपल्याकडे आलंच नसतं. पण तुझ्यामुळे आपला हा गेम फसलेला आहे. आता जर प्रतिमा जिवंत राहिली आणि तिने सगळं सत्य सांगितलं ना, तर तुझ्यामुळे आम्ही अडकणार आहोत, ही गोष्ट लक्षात ठेव. नागराजने आता प्रियाचा गळा दाबलेला असतो आणि म्हणतो की आता ही तुझी जबाबदारी आहे की प्रतिमाला कसं संपवायचं. आता हे प्रकरण तुझ्याकडे आम्ही दिलेलं आहे आणि जर तुला हे नाही जमलं ना, तर तुझी हक्कलपट्टी कशी करायची ना, याचा विचार आम्ही केला आहे. तेव्हा इथे प्रियाचा गळा दाबून तिच्या मुस्काट फोडून आता नागराजने तिची हक्कलपट्टी केलेली असते आणि म्हणालेला असतो की आता ही जबाबदारी तुझी की प्रतिमाला कसं संपवायचं. त्यानंतर इथे आता सायलीसुद्धा शुद्धीवरती आलेली असते. तर इथे प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते, तेव्हा सायली शुद्धीवरती येते. त्यामुळे सगळ्यांना प्रतिमाचं आणि सायलीच्या बॉन्डिंगचं कौतुक वाटायला लागतं. त्यामुळे आता 2 दिवसांनी सायली आता डिस्चार्ज होऊन घरी येते. त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये सणासुदीचं वातावरण निर्माण झालेलं असतं, कारण सायली आता सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची व्यक्ती ठरलेली असते. त्यामुळे आता सायलीला अर्जुन जेव्हा घेऊन येतो, तेव्हा पूर्णाजी, कल्पना सगळेजण मिळून आता इथे सायलीचं औक्षण करतात आणि तिला अगदी राणीप्रमाणे घरामध्ये घेतात. तर पूर्णाजी म्हणत असते की या घरातलं चैतन्य परत आलं. सायली, तू नव्हतीस ना, तर हे घर वाटत नव्हतं. आता तुझ्या येण्याने हे घर वाटतंय. तेव्हा इथे आता सगळेजण सायलीची विचारपूस करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सायली, तू जिन्यावरून जाताना कशी चढत होतीस? तू कशी काय पडलीस एवढ्या जोरात? तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया, तू सांगतेस की मी सांगू? तेव्हा सगळेजण प्रियाकडे बघायला लागतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली, तुला काय म्हणायचं आहे? तू तन्वीमुळे पडली आहेस का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की ती तुमच्या रूममध्ये येत होती, म्हणून मी तिला थांबवत होते आणि तिच्या रूममध्ये जायला सांगत होते. तेव्हा प्रियाला राग आला आणि तिने मला जिन्यावरून धक्का दिला आणि तेव्हा मी जोरात पडले. तेव्हा आता प्रियाचं कारस्थान सायलीने उघडं केलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन अजून एका गोष्टीचा खुलासा करतो, ते म्हणजे असं, तो जेव्हा प्रतिमाचा जीव वाचवतो, तिला विचारतो की तू इथे काय करतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते, मी सायलीला बघायला जाते. सायलीला बघितल्यानंतर अर्जुन विचारतो की तुला कोणी सांगितलं की सायली इथे हॉस्पिटलमध्ये आहे ते? तेव्हा इथे आता प्रतिमा प्रियाच्या खाणाखुणा करून सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुणी? तन्वीने सांगितलं का? तेव्हा प्रतिमा हो सुद्धा म्हणालेली असते. त्यामुळे प्रियाचं अजून एक कारस्थान उघडं पडलेलं असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, तन्वी, मी तुला सांगितलं होतं ना, प्रतिमा आत्याला काही सांगू नकोस म्हणून, नाहीतर तिला त्रास होईल. बघितलंस ना, त्या गुंडांनी हल्ला केला प्रतिमा आत्यावरती. तिला काही झालं असतं म्हणजे तू सर्वस्वी जबाबदार असतीस, कळलं का तुला? तेव्हा रविराज काका आता प्रियाच्या कानाखाली देतात आणि म्हणतात, साधी अक्कल नाही आहे का तुला? एवढ्या वर्षानंतर प्रतिमा आपल्याकडे परत आली आहे. अगं, तू माझी मुलगी आहेस की कोण आहेस मला कळत नाही. माझी मुलगी असताना प्रतिमाचा एकसुद्धा गुण तुझ्याकडे नाही आहे. जे गुण तुझ्याकडे हवे होते ते सगळे गुण सायलीमध्ये आहेत. तेव्हा कधी कधी मला तर संशय वाटतो की तू माझी मुलगी आहेस की नाही आणि सायलीच माझी मुलगी आहे. त्याच्यामुळे इथे आता पूर्णाजी प्रतिमाच्या आणि सायलीच्या काळजीने एवढी व्याकुळ होते की प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणते की हे तू चुकीचं केलेलं आहेस. अगं, सायलीला धक्का दिलास, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे, आणि तू प्रतिमाला सुद्धा सांगितलंस की सायली हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही सगळ्यांनी तिच्यापासून ही गोष्ट लपून ठेवली होती कारण तिला त्रास होऊ नये म्हणून, आणि तू तेच केलंस. काय मिळालं तुला हे सगळं करून? काय साध्य काय करायचं होतं तुला? आणि पूर्णाजी आता इथे प्रियाच्या कानाखाली देत तिला म्हणते की तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही आहेस, तू माझी नात म्हणवण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहेस. तेव्हा कल्पना म्हणते, आत्तापर्यंत तू अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केलास, खूप चाल खेळलेस, सायलीवरती चोरीचे आळ घेतलेस, सगळ्यांना तोडण्याचे आळ घेतलेस, तिच्या चारित्र्यावरती संशय घेतलास. आम्ही सगळेजण गप्प बसलो, पण आता तुझं एवढं करून तुझं काही उरलेलं नाही आहे, तर तू आता तिच्या जीवावरती उठलीस का? तू तिला ठार मारायचा प्लॅन करतेस. तेव्हा इथे आता सगळ्यांनी चांगलं सुनावलेलं असतं. अर्जुन म्हणतो की तन्वी, एक गोष्ट मी तुला सांगून ठेवतो, जर तुझ्यामुळे आता माझ्या सायलीला खर्चटलं जरी ना, तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे, माफ करणार नाही आहे मी. मग मी विसरून जाईन की तू माझ्या सिनियरची मुलगी आहेस, कळलं ना तुला? तेव्हा रविराज काका म्हणतात की बास झालं, आता तू इथे राहायचं नाही, आता तू घरी जा. कारण तू इथे राहिलीस ना, तर प्रतिमा तर तुला घाबरतेस, तुला जवळसुद्धा येऊ देत नाही आणि तू सायलीला त्रासच देणार आहेस. त्याच्यापेक्षा तू घरी जा, मी इथे राहतो, मी येऊन जाऊन करेन. तेव्हा इथे आता प्रियाच्या कानाखाली देऊन आता महिपत नागराजने तर तिला घरातून हकलून दिलेलंच असतं, पण आता सुभेदारांनी सुद्धा तिची चांगली हक्कलपट्टी केलेली असते आणि रविराज काकांनी सुद्धा तिला चांगलं सुनावलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाचा पापाचा घडा भरत प्रिया चांगलीच तोंडावरती पडलेली असते आणि सुभेदारांच्या घरातून तिची कायमस्वरूपी हक्कलपट्टी झालेली असते.